नमस्कार. आज आपण बघणार आहोत भारी चवीची अशी घरच्याच साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये झणझणीत अशी अख्खा मसूरची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच चविष्ट लागते. साहित्य बघूया. एक मीडियम साईजचा कांदा असा लांब असा चिरून घेतलाय. अर्धा टोमॅटो तोही लांब असा चिरून घेतलाय. 4 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा. फोडणीसाठी इथे मी 2 चमचे लोणी घेतलाय. फोडणीसाठी जिरे, 1 चमचा कोल्हापुरी चटणी किंवा घरात कोणताही साठवणीचा मसाला असेल तो घ्या आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घेतली रंगासाठी. अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि अर्धी वाटी मसूर मी पाण्यात 5-6 तास ठेवले होते. ते आता हे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला 2 शिटी काढून घ्यायचे. मसूरमध्ये 1 वाटी पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचे. मी याला 2च शिट्ट्या काढणार आहे कारण ऑलरेडी आपले हे मसूर भिजलेले आहेत, म्हणून मी ह्याचे 2 शिट्ट्या कुकरला लावून घेते. भातासोबत कसं जरा थोडं आणखीन जास्त शिजतात, म्हणून मी याला पहिला 2 शिट्ट्या काढून घेते. एका साईडला आपला कुकर होतोय तर एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलंय आणि आपण जो कांदा चिरून घेतलाय तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजत येतोय, सोनेरी होतोय. त्यामध्ये मी आलं आणि लसूण घालते. आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो मऊ व्हायला थोडंसं मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल. हे बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याला जास्त मसाल्याची गरज नाही आहे. कमीत कमी मसाल्यामध्ये हे आपला अख्खा मसूर तयार होतो. हे आपल्याला असे कांदा आणि टोमॅटो आलं लसूण असे भाजायचे आहे. हे आता भाजून झालेत. आता हे थंड व्हायला ठेवते मी आणि मग बारीक करून घेते. हे आपलं वाटण बनवून झालं आहे. कांदा, टोमॅटो, आलं लसूण. आता आपण अख्खा मसूर फोडणी टाकून घेऊ. 2 चमचे लोणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. लोण्याने चव खूप छान येते. बाहेरचं बटर वगैरे असलं काही यूज करण्यापेक्षा तुम्ही घरगुती घरी काढलेलं लोणी यूज करा, खूपच छान चव लागते. आता याच्यामध्ये मी पाव चमचा जिरे घालते. हे आपण वाटण बनवून घेतलंय हे आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये. हा मसाला लोण्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. अर्धा मिनिटात भाजून होतं, जास्त वेळ लागत नाही कारण कांदा टोमॅटो हे सगळं आपण ऑलरेडी भाजून घेऊनच बारीक केलं आहे, त्यामुळं भाजायला जास्त वेळ लागत नाही. याला बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, पटकन होणारी रेसिपी आहे. याच्यामध्ये आता पाव चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा कोल्हापुरी चटणी घालते. तुमचा साठवणीचा कोणता मसाला असेल तो घातला तरी चालेल. हे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला. रंग किती छान आलाय बघा. थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवरच आपल्याला हे एकदम व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता हा मसाला व्यवस्थित भाजलाय. हे मी मसूर आहेत ते भिजवलेले हे 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. हे असे शिजले पाहिजेत, जास्त पण असे गिर्र नाही झाले पाहिजेत. हे शिजलेत पण अख्खे दिसतात आहे बघा. आता हे आपल्याला याच्यामध्ये घालायचे. पाण्यासकटच घालायचं. ह्यात खूप घट्ट आहे, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. हे तुम्हाला कसं रबरबीत हवं आहे ते बघायचं आणि पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला 1-2 उकळी काढायचे आहेत. या बेतानं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्स करून द्यायचं. मस्त असा झाला आहे बघा अख्खा मसूर आपला. आता ह्याला 1-2 उकळी आणायचे कारण मसाला आणि हे मसूर सगळे एकजीव झालं पाहिजे आणि मसूरमध्ये सुद्धा मसाल्याचा फ्लेवर उतरला पाहिजे. मसूरला आपले 2 उकळ्या काढून झाल्यात. त्यावरतीच मी आणखीन थोडंसं लोणी घालते. तुम्हाला हवं असेल तर घाला, नसेल घातलं तरी काही हरकत नाही. याने खूप आणखीन जास्त टेस्टच वाढते त्याची. तयार आहे आपला मस्त चरचरीत असा अख्खा मसूर. नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.